राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर होणाऱ्या ईडी चौकशी विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला आहे। अकोला जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटले असून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला। आमदार रोहित पवार हे खासदार शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे। नुकतीच त्यांनी पुणे नागपूर अशी तब्बल 800 किलोमीटरहून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे सरकारने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। या चौकशीच्या विरोधात हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीण व महानगरच्या वतीने आज या ठिकाणी घंटानाद व सुडबुद्धीने जे भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्यांवर कारवाई करत आहे हे आमचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे व अकोला महानगर जिल्हाध्यक्ष रफिकभाई सिद्दीकी तसेच आमच्या या सगळ्या जिल्ह्याचे पदाधिकारी महानगराचे पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही या भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध करण्याकरिता बसलेलो आहोत। जर तुम्हाला सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन जर आमचे नेते रस्त्यावर उतरत आहेत, तुम्हाला त्या प्रश्नांचा जाब विचारत आहेत, तर हे त्या प्रश्नांची उत्तरे न देता आमच्या नेत्यांना नोटीस देतात, आमच्या नेत्यांवर बळजबरी करतात, आमच्या नेत्यांना अटक करायची भीती दाखवतात। असे करून एक तर आमच्या पक्षात या, नाही तर तुमचा आवाज बंद करा, अशा प्रकारे ही जी दडपशाही सुरू आहे या दडपशाहीच्या विरोधात या देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, या देशाची घटना टिकली पाहिजे आणि या देशाचे सरकार हे सामान्य नागरिकांचे असले पाहिजे, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। जर तुम्ही आमच्याशी घाबरत नसाल तर काय ईडीला समोर करता, म्हणून आमचं म्हणणं आहे, हे सरकार